नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल आपण पाहिलं की अनु आणि प्रिया बराच वेळ हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत होत्या आणि प्रियाच्या प्रत्येक बोलण्यावर अनु विचारात पडायची. खूप सहन करणारी प्रिया आज पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाते आणि तिला धक्का बसतो. आता पाहूयात आजचा भाग. असे काय सांगितले डॉक्टरनी की अनु घाबरली? चला तर मग सुरुवात करूयात आजच्या नवीन भागात. अनु एका वाटेने तर प्रिया दुसऱ्या वाटेने निघाली होती. प्रियाने मेन रोडवर येताच रिक्षा केली आणि घराकडे जाऊ लागली. रिक्षातही ती एकटीच होती. आजूबाजूला गाड्यांचा घोंगाट सुरू असतानाही पुन्हा एकदा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. खरंच स्त्री हे कोडं नक्की काय आहे? लहानपणापासून तिच्यावर कितीतरी बंधने लादली जातात आणि तिथूनच तिला मनासारखं जगताही येत नाही. विचार केलाय का कधीतरी? ती स्वतःची आवड म्हणून स्वयंपाक बनवण्यापेक्षा सासरच्या लोकांनी काय बोलू नये म्हणून बळजबरीने ती सर्व शिकू लागते. खरंच स्त्री नक्की काय कोडं असते? थोडी मोठी झाली की मग येतात बंधनं. पहिलं बंधन म्हणजे लग्न. इच्छा असो वा नसो तिला तर स्वीकारावं लागतं. नंतर येतं आई नावाचं बंधन, जी ती स्वतःहून स्वीकारते. त्या छोट्याशा गोळ्याला सजवते, आकार देते आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मात्र तिच्या मतांचा कुठेच विचारही केला जात नाही. आपल्याच घामाने मोठ्या केलेल्या मुलावर ती निर्णय घेऊ शकत नाही. खरंच स्त्री नक्की काय कोडं आहे? मी अनुला बोलून तर गेले की मला फक्त मुलगाच हवा आहे, पण त्या मागचं कारण काय असेल हे कुणीच समजून घेतलं नाही. किती वेदना झाल्या असतील तसं बोलताना ते तिला खरंच कळलं असेल का? त्यालाही ही पुरुषच जबाबदार आहेत. अगदी लहानपणापासूनच कधी वडिलांनी कधी आजोबांनी माझ्या आयुष्याचे निर्णय घेतले, तर आता नवरा घेतो. माझं वागणं असो की बोलणं, त्यावर सर्वांची निगा असते आणि जेव्हा मला त्रास होतो तेव्हा मात्र ते माझं कर्तव्य म्हणून मला सांगितलं जातं आणि पुन्हा कायमच बंधनात जीवन जगावं लागतं. त्यामुळे स्वतःच्याच मुलीचे असे हाल मला बघवणार नाहीत. फक्त हे तिला सांगायला जमलं नाही. पुन्हा क्षणभर विचार करत पण प्रिया अनु म्हणाली, तशी मुलगी झाली तर? सासूबाई तर आधीपासूनच मुलाचा हट्ट करून बसल्या आहेत आणि मोहितलाही तसंच वाटत असेल तर या निरागस बाळाला पोटातच कसं मारून टाकायचं? किती पाप लागेल मला आणि या पापाचं ओझं मी खरंच मिटवू शकेन का? ती विचारचक्रात हरवली होती तेव्हाच रिक्षाचालक म्हणाला, मॅडम आपका स्टॉप आ गया है. प्रिया भानावर आली आणि पैसे देऊन पुन्हा चालू लागली. जर मोहितला मुलगी नको असेल तर हा विचार तिच्या डोक्यात आला आणि ती मनातून फारच खचली. मोहित अजून तरी असं काहीच बोलला नव्हता, पण त्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आईच्या हट्टासमोर तो हरू शकतो हे प्रियाने जवळून पाहिलं होतं. त्यामुळे तिला त्याच्यावर विश्वास नव्हता. म्हणूनच तिने त्याच्या मनातलं काढायचं हा विचार पक्का केला. ती विचार करत करतच घरी आली. समोर सासूबाई बसून होत्या. तिला पाहताच त्या म्हणाल्या, काय ग महाराणी, तुझ्या घरच्यांनी तुला एक दिवस पण घरी ठेवलं नाही की काय? असं म्हणत त्या स्वतःच जोराने हसू लागल्या. पण प्रियाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. तिने त्यांच्या हसण्याकडे लक्ष दिलं नाही आणि बाथरूममध्ये जात चेहऱ्यावर पाण्याचे थपके मारले. 2-3 वेळा तिने चेहऱ्यावर पाणी मारल्यावर थोडी शांत झाली. पोटात बाळ असल्याने ती आता फार हालचाल करणं शक्य नव्हतं, म्हणून हळूच ती बाजूला येऊन बसली. काही क्षण असेच गेले. प्रियाचं घड्याळावर लक्ष केलं तेव्हा सायंकाळचे 7 वाजले होते. घरचे सर्व ओरडतील म्हणून ती लगेच कामाला लागली. आज प्रिया स्वतःच्या घरी जाऊन आल्याने सासूबाई तिला फारच टोमणे मारत होत्या. पण प्रिया आत्ताही कुठेतरी हरवली होती. जणू तिला कशाचंच भानच नव्हतं. रात्रीला 10च्या सुमारास त्यांचं जेवण आटोपलं. आई बाबा बाहेर फिरायला गेले होते. मोहित देखील आपल्या मित्रांना भेटायला जाणार होता. तेवढ्यात प्रिया त्याला थांबवत म्हणाली, मोहित ऐक ना,
मला जरासं महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. त्याने मोबाईलकडे लक्ष दिलं आणि नंतर तिच्याकडे वळून पाहिलं. तर त्याला काय वाटलं माहिती नाही, पण तिचा चेहरा पाहून तो म्हणाला, हां बोल पटकन. तिनेही आपलं मन घट्ट केलं. थरथरत्या हातांची मुठ्ठी आवळली आणि अडखळत बोलून गेली, मोहित, आई म्हणते की आपल्याला फक्त मुलंच व्हायला हवं. तुलाही तसंच वाटतं का? म्हणजे मुलगी झाली तर? तिने प्रश्न विचारताच त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले. डोळे अचानक मोठे झाले आणि त्याचा चेहरा अधिकच भयंकर दिसू लागला. तो तिच्या बाजूने येऊ लागला. त्याचे ओठ तो काहीतरी बोलणार आहे हे सांगत होते. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. मोहितने तो उचलला आणि लगेच येतो म्हणून तिच्याकडे घृणास्पद नजर टाकून तो घराबाहेर पडला. तो जवळ आल्याने प्रिया फार घाबरली होती. काळीज वरखाली होऊ लागलं होतं. तो मोहित गेला आणि प्रिया स्वतःला शांत करत होती. तिचं काळीज वरखाली होत होतं, पण तो गेला आणि प्रियाने स्वतःला शांत करून घेतलं. लगेच किचनमध्ये जाऊन पाण्याचे 2 ग्लास पोटात पिले. तिला आता थोडं बरं वाटू लागलं आणि शांत होत ती अंथरुणावर जाऊन पडली. कितीतरी वेळ ती तशीच पडून होती. तिच्या विचाराने तिची साथ अजूनही सोडली नव्हती. तासभर झाला तेव्हा आईबाबा येऊन बाजूला पडले, तर प्रिया केवळ डोळे लावून पडली होती. ते आले आणि बोलता बोलता झोपी गेले. पण प्रियाच्या मनात एकच प्रश्न होता, त्याने मुलीसाठी नकार दिला तर? आणि तिचं काळीज पुन्हा वरखाली होऊ लागलं. रात्री 1च्या सुमारास मोहित दारू पिऊन घरी आला होता, पण प्रियाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तिला झोपताना पाहून तोही बेडवर जाऊन पडला. पण प्रिया आत्ताही तिथेच हरवली होती. त्या दिवसांनंतरही प्रियाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं, पण ते शक्य झालंच नाही. तो अलीकडे कामात व्यस्त असायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. कामाचा ताप बहुतेक जास्त झाल्याने तो दारू पिऊनच घरी यायचा. कधीकधी लवकर आला तरीही आईबाबा घरी असल्याने त्यांच्यासमोर सर्व काही विचारण्याची तिची हिंमत झाली नाही. रविवारी तो घरी असायचा, पण त्या दिवशी तिने बोलण्याचा प्रयत्न केला की काय तुझी खटखट, म्हणून तो उठून निघून जायचा किंवा मग एकच दिवस मिळतो म्हणून तिच्या शरीरावर तुटून पडायचा. त्यामुळे त्याच्याशी बोलणं राहूनच गेलं. प्रियाचं बाळ आता हळूहळू मोठं होऊ लागलं होतं. त्यामुळे तिला स्वतःला सावरून काम करणं अवघड जात होतं. असं म्हणतात की स्त्रियांना डोहाळे लागले की त्या आपल्या आवडीचं खायला मागतात, पण प्रियाच्या बाबतीत अगदी उलटच पडून येत होतं. तिला साधं पाणीसुद्धा पचवणं जड जाऊ लागलं. सतत मळमळ होऊ लागल्याने प्रियाचं कुठल्याही कामात मन लागतच नव्हतं. तिचं शरीरही काही फार कमजोर होऊ लागलं होतं. त्यामुळे तिला फक्त बेडवर पडून राहावंसं वाटत होतं. तर सासूबाई मात्र स्वतःहून कुठलंच काम करत नव्हत्या. त्यामुळे त्याही स्थितीत ती नाईलाजाने काम करत होती. सासूबाईंना कुणी काही बोललं की म्हणायच्या, आम्ही कधी बाळांना जन्म दिलाच नाही काय? होय, थोडाफार त्रास सहन करावा लागतोच स्त्रीला, आणि जितका जास्त त्रास होईल तितकं बरंच रे बाबा. पुन्हा तिला बाळाच्या जन्मावेळी त्रास सहन करायचा आहे, मग त्याची सवय आत्ताच करून घेतलेली बरी. इतकं बोलून त्या कामापासून स्वतःला वाचवून घेत होत्या. प्रिया तशी काम करत होती, पण एखाद्या वेळी राहवलं नाही की मग बेडवर जाऊन पडायची आणि मग पूर्ण दिवसभर आईला काम करावं लागायचं. त्यामुळे त्यांना प्रियाचा आणखीनच राग येत होता. प्रियाला आता दिवसेंदिवस हा त्रास सहन होत नव्हता. बाळ केव्हा एकदाच बाहेर येईल याची ती आतुरतेने वाट पाहू लागली. आणखी 3-4 महिन्याचा कालावधी उलटून गेला. प्रियाचा गर्भ आता 6 महिन्यांचा झाला होता आणि पोटात बाळ हालचाल देखील करू लागलं होतं. पोटाचा आकार वाढू लागल्याने तिला घरचं काम आवरणं कठीण जात होतं, पण तरीही तिच्यावर कुणालाच दया येत नव्हती. याही अवस्थेत ती घराचं सर्व आवरत होती. आज डॉक्टरने प्रियाला अपॉइंटमेंट दिली होती, त्यामुळे सकाळचा स्वयंपाक आवरून ती डॉक्टरकडे जाणार होती. मोहितलाही ऑफिसमध्ये काम असल्याने तो धावपळ करत होता. त्याची घाई तिला कळत होती,
तरीही ती त्याच्याजवळ जात म्हणाली, मोहित, तुला आठवण आहे का? आज चेकअपसाठी बोलवले डॉक्टरांनी. जायचं आहे. त्याने तिच्याकडे बघितलं आणि डोक्याला हात मारला. तिच्याकडे बघत तो म्हणाला, सॉरी प्रिया, आज महत्त्वाची मीटिंग आहे, सो मी नाही येऊ शकत. तू आईसोबत जातेस का? आईसोबत जा ऐकताच प्रिया बाजूला खुर्चीवर जाऊन बसली. त्यालाही ते जाणवलं आणि तो विचार करत म्हणाला, बरं, एक गोष्ट होऊ शकते. मी स्पेशल रिक्षा करतो. इकडून जाताना तुला हॉस्पिटलला सोडतो आणि मग तू त्याच रिक्षाने परत ये. आईसोबत जाण्यापेक्षा तिला हा पर्याय बरा वाटला. तिनेही त्या गोष्टीसाठी होकार दिला. तो तिला तयार व्हायला सांगून खाली रिक्षा आणायला गेला. मोहित परत आला तेव्हा प्रियाची तयारी झाली होती. प्रियाने फाईल सोबत घेतली तर मोहित आपली बॅग हातात घेत घराबाहेर पडले. तिची अशी अवस्था असताना तिच्यासोबत कोणी येऊ नये याचं तिला वाईट वाटत होतं. त्यामुळे ती मोहितकडे पाहत होती. तर ऑफिसला जायला उशीर होत असल्याने तो आपल्या घड्याळाकडे पाहत होता. त्याला तिच्या भावना क्षणभर देखील कळाल्या नव्हत्या. रिक्षात शांत वातावरण होतं आणि सुमारे पाऊण तासानंतर रिक्षा हॉस्पिटलसमोर थांबली. त्याने तिला आतमध्ये नेऊन बसवले आणि एक शब्दही न बोलता तो धावतच बाहेर निघून गेला. तर रिक्षाचालक तिची वाट पाहत बाहेर बसलेला होता. प्रियाच्या समोर आणखी काही लोक होते, त्यामुळे तिला वाट पाहणं गरजेचं होतं. त्या अनोळखी वातावरणात ती एकटीच बसून होती आणि तिचं लक्ष बाजूला असलेल्या लहान मुलांच्या पोस्टरकडे गेलं. त्यांचे ते हसरे चेहरे पाहण्यात ती स्वतःच हरवून गेली. आपणही आपल्या बाळासोबत हे करायचं ते करायचं म्हणत ती स्वतःच गालातल्या गालात हसू लागली. सुमारे अर्धा तास झाला आणि प्रियाचा नंबर आला. प्रिया पावले मोजत मोजत डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी तिला बसायला सांगितलं. समोरच्या खुर्चीवर बसताच डॉक्टर म्हणाल्या, काय ग प्रिया, एकटीच आली आहेस का? घरून कोणीच आलं नाही? डॉक्टरांच्या अशा प्रश्नाने तिचा चेहरा थोडा कोमेजला आणि ते त्यांच्या लक्षात यायला वेळ लागले नाही. डॉक्टरांनी स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि म्हणाल्या, काही हरकत नाही, आपण चेकअप करूया. आणि प्रियाला चेकअप करण्यासाठी नेण्यात आले. डॉक्टर पूर्ण लक्ष केंद्रित करून तिला चेक करत होते आणि पोटावर हात ठेवत म्हणाल्या, बाळ, त्रास तर नाही देत ना ग तुला जास्त? तसंच प्रियाच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती लगेच म्हणाली, त्रास तर देतच ना. त्याला आपल्या आईला शांत बसू देणं आवडत नाही बहुतेक. प्रियाच्या अशा बोलणारे दोघेही हसले. चेकअप झाल्यावर डॉक्टरांनी नर्सला बोलावून घेतलं आणि ती नर्स प्रियाचा हात पकडून आले. दुसऱ्या रूममध्ये जाऊ लागली. प्रिया त्यांना कुठे चाललो आहे हे विचारत होती तर डॉक्टर हसून उत्तर देणे टाळत होत्या. काही क्षणात त्या प्रियाला एका विशेष रूममध्ये घेऊन गेल्या. नर्सने तिला बेडवर झोपवलं आणि डॉक्टर काहीतरी करू लागले. प्रिया थोडी घाबरली होती आणि प्रिया अडखळतसुद्धा होती. काय झालं डॉक्टर? आता तरी बोला ना. डॉक्टरबाई तिला हसून म्हणाल्या, अगं हो थांब. कितीही घाई, तू मागे आली होती तेव्हा म्हणाली होती ना की तुला जपून घ्यायचं आहे, की तुला जाणून घ्यायचं आहे की तुला मुलगा होणार आहे की मुलगी. तर ते रिपोर्ट्स आले आहे. खरं तर ते कायद्याने चुकीचं होतं, पण तुझी स्थिती पाहून मी तयार झाले आणि आता तुला तुझ्यासारखी सुंदर आणि गोड मुलगी होणार आहे. हे ऐकून प्रिया विचारात पडली. तेवढ्यात पुन्हा डॉक्टर म्हणाल्या, आणि हो, मी तुला इथे आणायचं कारण म्हणजे आज पहिल्यांदा मी तुला तुझ्या मुलीचे हार्टबीट ऐकवणार आहेत. तेव्हा तुला आवडेल ना? डॉक्टरांचे शब्द ऐकून ती आनंदी झाली आणि मागचं सर्व काही विसरून गेली. डॉक्टरांनी तिला बाळाचे हार्टबीट ऐकवले आणि तिचे डोळे आनंदाने भरून आले. तिला वाटत होतं की त्या क्षणी तरी मोहित तिच्यासोबत असावा. तिने त्याला एकदा आठवण केले आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात अश्रू आले. तरीही आज ती खूप खुश होती. डॉक्टरांनी परत तिला केबिनला नेले आणि काही औषधं लिहून दिली. ती आता घरी जाण्यास परवानगी दिली. नर्सने तिला सर्व औषधं घेऊन दिले आणि रिक्षामध्ये प्रियाला बसवून ती परत आली.
नित्या रिक्षामध्ये बसली होती. तिला आपल्याला मुलगी होणार आहे याचा आनंद तर होताच, पण घरचे हे ऐकवल्यावर काय म्हणतील याची चिंता होती. एकीकडे तिला वाटत होतं की घरच्यांना सांगावं, तर दुसरीकडे वाटत होतं की तिच्याशी काहीच बोलू नये, कारण मुलगी होणार आहे हे त्यांना आवडलं नाही तर. ते काय विचित्र संकटात सापडली होती आणि त्याच वेळी रिक्षा घरासमोर येऊन थांबली. ती पैसे देत घराकडे येऊ लागली. तिचा चेहरा भीतीने कोमेजला होता, तर हात थरथर कापू लागले होते आणि तिने घरात अपशब्द प्रवेश केला. प्रियाच्या तिच्या घरच्यांना सांगू शकेल का तिला मुलगी होणार आहे ते, आणि कसा सोडवू शकेल हा गुंता? पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनच्या व्हिडिओजवरती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते. धन्यवाद.